तो हे बच्चा पार्टी कैसे हो आप लोग। आई होप आप बहुत बेहतरीन होंगे, अच्छा होना भी चाहिए। देखो, कल हम लोगों ने मेरे ख्याल से प्लेस वैल्यू के रिगार्डिंग थोड़ा बहुत कंसेप्ट देखा था। आज प्लेस वैल्यू, फेस वैल्यू, इसके रिगार्डिंग सारा कंसेप्ट देख लेंगे और उसके ओरिएंटेड कुछ बेहतरीन बेहतरीन से सवाल जो नवोदय अक्सर पूछा करती है, उस हिसाब से वो भी डिस्कस। ओके, तो आप लोगों ने मेरे ख्याल से कल का बेसिक वाला वीडियो प्लेस वैल्यू के रिगार्डिंग देख लिया होगा। इसी उम्मीद से शुरुआत करता हूँ बच्चा आज के ये बेहतरीन से सफर को। तो देखो, पहला अगर सपोज मैं कहना चाहूँ आपको, कल मैंने आपको शायद प्लेस वैल्यू के बारे में मैंने बता दिया था, फिर भी मैं एक दो एग्जांपल और बता देता हूँ। अगर सपोज मैं बोलूँ 2 3 4 7 8, ठीक है, मधून मधून 3ची स्थानिक किंमत किती, स्थानिक किंमत किती, मतलब प्लेस वैल्यू ऑफ, इसी का मीनिंग होता है प्लेस वैल्यू ऑफ 3 इसमें से कौन सी है। बस क्या करना है, बड़ा क्या करते हैं हम लोग, 2 3 4 7 8, इसमें से हम ज्यादा कुछ नहीं देखते, ये तीन वाला बंदा कहाँ पे है ये देख लेते हैं। हम लोग देख लिया, और उसके सामने कितने डिजिट है ये गिन लेते हैं। तो 1 2 और 3, तो उसके सामने 3 जीरो लगा देते हैं, खत्म। ये हो गई बड़ा 3, प्लेस वैल्यू ऑफ 3, प्लेस वैल्यू ऑफ 3, बस खत्म। क्या ये बात क्लियर हुई सभी को? समझ रहे बातों को, है ना? बस ऐसे ही करना है। अब थोड़ा सा एक देखो, आ, इसमें अगर सपोज मैंने डेसिमल नंबर के बारे में अगर सपोज आपको बोल दिया, तो थोड़ा सा कंफ्यूजन होगा क्या? अच्छा, थोड़ा बहुत होगा, मैं मानता हूँ नहीं होगा करके। उससे भी पहले मैं आपको फेस वैल्यू क्या होता है ये बता देता हूँ, और उसके बाद जो पर्टिकुलर डेसिमल के रिगार्डिंग सवालात पूछे जाते हैं उस पे हम लोग चर्चा करेंगे, चलेगा? तो पहले उससे भी पहले हम लोग फेस वैल्यू जान लेते हैं। फेस वैल्यू, फेस वैल्यू मतलब क्या? तर दर्शनीय किंमत, दर्शनीय किंमत. आता सांगायचा उद्देश म्हणजे बघा, आरशामध्ये जर तुम्ही स्वतःला बघणार, सपोज अगर सपोज मैं आईने के सामने दिखूंगा तो मैं खुद ही दिखूंगा ना, दूसरा तो कोई दिखने वाला नहीं है जब तक उस आईने के सामने दूसरा कोई नहीं आ जाता। सेम वैसी ही बात है। तो इसमें एक चीज याद रखना कि दर्शनीय कीमत जिसे आप लोग फेस वैल्यू बोलते हो, वो जिसके बारे में भी पूछे वो उसका आंसर खुद ही रहता है, बस। मतलब अगर सपोज मैं आपको बोल दूं 2 3 7 4 5, इसमें से वो चाहे डिजिट किसी भी पर्टिकुलर प्लेस में क्यों ना हो, कोई फर्क नहीं पड़ता। अगर मैं बोलूंगा कि 5चा फेस व्हॅल्यू, फेस व्हॅल्यू त्यालाच आपण दर्शनीय किंमत म्हणतो, दर्शनीय किंमत. ठीक आहे, किती रे बाळा? डायरेक्ट म्हणायचं 5चं 5च राहतो, ठीक आहे. मग 4चं मी म्हणेल तुम्हाला, हा पूर्ण पूर्ण लिहाल बरं तुम्ही, हा. हे असं अर्धवट जसं मी करून देतोय तसं बिलकुल नाही करायचं. 4च्या फेस व्हॅल्यू म्हणजे दर्शनीय किंमत तर किती, तर 4च राहणार. इथे असं नको विचार कराल की किती संख्या आहे, जितकी संख्या आहे तितक्या शून्य देतो बाबा, नाही. चला, 7 बद्दल जर मी म्हणेल तर मी 7च्या दर्शनीय किंमत किंवा फेस व्हॅल्यू काय, तर 7च राहणार. हे लक्षात ठेवा रे बाळा. 3चं किती, तर 3च्या 3च राहणार. 2चं किती, तर 2च्या 2च राहणार. बस खतम का? इतकं सोपं आहे हा फेस व्हॅल्यू. ठीक आहे, दर्शनीय किंमत आणि फेस व्हॅल्यू हे मला वाटते सगळ्यात सोपे कन्सेप्ट आहेत या पर्टिकुलर अपना नंबर सिस्टम के चैप्टर मधला. ठीक है, तो चलो सामने बढ़ते हैं। अब कहीं ना कहीं मैं एक एग्जाम्पल के थ्रू आपको ऐसे समझ लीजिएगा कि प्लेस वैल्यू और फेस वैल्यू इन दोनों को डिफरेंशिएट करके बता देता हूँ, फरक सांगून देतो, म्हणजे नेमकं तुम्हाला जज करायला बरं होणार. ठीक आहे, जर मी म्हणेल तुम्हाला 8 4 6 आणि 5, ठीक आहे, यामध्ये मला स्थानिक किंमत पण सांगायची आहे तुम्हाला. हा, ज्यांचे विचारेल तेच, हा. स्थानिक किंमत, स्थानिक किंमत म्हणजे बाळा आताच सांगितलं मी काय, तर प्लेस व्हॅल्यू, प्लेस व्हॅल्यू. आणि त्याचंच दुसरा एक चार्ट सांगायचा आहे मला, काय, तर दर्शनीय किंमत, दर्शनीय किंमत, त्यालाच आपण म्हणू फेस व्हॅल्यू. ओके,
तर बघा कुणाच्या या एक्झाम्पल मधून मी घेतोय हा, या एक्झाम्पल मधूनच चला, जर मी 5 बद्दल विचारलं बघा, तर 5 बद्दलची स्थानिक किंमत किती राहणार, त्याच्या स्थानाची किंमत किती, तर 5च राहणार, आणि दर्शनीय किंमत किती, तर 5च. यामधून एक नोट लिहून ठेवून द्याल बाळांनो, काय की कुठल्याही संख्येची कुठल्या पण संख्येतील एकक स्थान म्हणजे युनिट प्लेस मधील अंकाची स्थानिक किंमत, ज्याला आपण प्लेस व्हॅल्यू म्हणतो, आणि दर्शनीय किंमत, ज्याला आपण फेस व्हॅल्यू म्हणतो, ही समान असते, सेम राहती, ही समान असते. हे लिहूनच ठेवायचं. बघ ना बाळा, हा 5ची दर्शनीय किंमत म्हण नाही तर स्थानिक किंमत म्हण, सारखीच राहणार आहे. समजलं? अच्छा, 6 बद्दल तुम्ही सांगाल का? 6ची प्लेस व्हॅल्यू काय, तर 6 तर लिहाच लागतो, पण 6च्या समोर किती अंक आहे, जितके अंक तितके शून्य, एक अंक आहे तर एक शून्य, बस. आणि दर्शनीय किंमत काय असते बाळा? दर्शनीय किंमत तुम्हाला माहित आहे, आरशामध्ये जी तुम्ही बघणारा तेच दिसेल, तर 6 बघाल तर 6च दिसणार आहे, बस खतम का. ठीक आहे. जर मी म्हणेल 4 बद्दल सांगा, याच प्रश्नामधला 4 कोणत्या आकड्यावर आहे, असं करतोय मी, 8 4 6 5. ओके, आता काही डाऊट नाही कोणाला, त्याच्या स्थानिक किंमत पण आणि दर्शनीय दोन्ही पण. ठीक आहे. आता बघ, 4च्या बद्दल 4 पहिले लिहून टाकायचं स्थानिक किंमत काढायसाठी, प्लेस व्हॅल्यू, आणि त्यासमोर किती आकडे आहेत ते मोजायचे, किती, तर 1 आणि 2, तितके शून्य लावून टाका, खतम का. आणि 4चीच फेस व्हॅल्यू म्हणजे दर्शनीय किंमत म्हणजे कोणती बाळा, ती स्वयं म्हणजे 4च असते. समजलं? आणि त्यानंतर शेवटचं 8ची, बघा 8ची स्थानिक किंमत काढायची असेल तर 8 जसं तसं लिहा, आणि त्यासमोर किती अंक आहेत ते मोजा, म्हणजे 1 2 आणि 3, तर 3 अंक आहेत तर 3 शून्य लावायचे, संपलं तुमचं उत्तर. हेच ते तुमचे स्थानिक किंमत राहणार. समजलं? आता राहिली गोष्ट 8च्या दर्शनाची. अरे 8च्या दर्शनाला जाल तर 8च भेटणार ना बाळा, बस. असं समजा की विठ्ठलांच्या दर्शनाला गेला तर विठ्ठलच मिळाले, गणरायाच्या दर्शनाला गेला तर गणरायच मिळाले, बस त्यांचीच प्राप्ती झाली असं समजून जा. तसंच 8च्या दर्शनाला गेला तर 8ची दर्शनी किंमत ही 8च राहणार. ह्या गोष्टी आय होप तुम्हाला हा कन्सेप्ट समजला असेल, त्या हिशोबाने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. आता यामध्ये बघा बाळांनो, यामध्ये आता समोर जाऊया आपण. तुम्हाला आता मी तुम्हाला फेस व्हॅल्यू म्हणजे दर्शनीय किंमत आणि प्लेस व्हॅल्यू म्हणजे स्थानिक किंमत, हे आता समज. आता सर्वसाधारण संख्या होत्या म्हणून तुम्ही आरामसे त्याला डील करू शकता. पण जर दशांश संख्या असतील, दशांश संख्या काय असतात हे सगळ्या आपण नंतर डील करणारच आहोत, त्यावर अख्खा एक टॉपिकच आहे बाळांनो. आता सध्या पुरता मी सांगून देतोय की ज्या ठिकाणी दशांश लागतोय, डेसिमल नंबर, यावर एक चॅप्टरच आहे आपला, आपण तो पूर्ण अभ्यास करणार आहोत. तर सध्या पुरता मी सांगून देतोय तुम्हाला. जर बघा, अगर सपोज मी म्हणणार की 2 3 4 पॉइंट 7 8 आणि 9, ठीक आहे, हा एक प्रश्न आहे. ठीक आहे, याचं जर मला यावर आधारित सपोज जर प्रश्न विचारला जाणार तर कसं विचारला जाणार, तर सांगा म्हणेल 8ची स्थानिक किंमत किती, 9ची स्थानिक किंमत किती, 7ची स्थानिक किंमत किती. ठीक आहे, हे 4 3 आणि 2 यांचं तर ठीक आहे, आपण पॉइंटच्या आधीचे संख्या असतात त्यांना तेवढं काही कन्सिडर किंवा त्यांना तितकं म्हणजे तितकं त्रास करण्याची काही गरज नाही. ठीक आहे, पहिले आधी याला समजून घेऊ की याला म्हणतात काय नेमकं. कारण की जनरली होतं काय, बहुतेकांना हे माहीतच नसते की यांना शब्द कोणता उच्चारण्यात येतो बा म्हणून. ठीक आहे, जसं तुम्ही बघितलं असाल, सर्वसाधारण जर संख्या असतील, जे असं विचार करा की हे हेच सपोज संख्या आहे, याला कोणतं स्थान म्हणाल तुम्ही, एकक स्थान. म्हणजे काय, युनिट प्लेस
त्याला तुम्ही एकक स्थान म्हणता. याला दुसऱ्याला काय म्हणाल तुम्ही? तर दशक स्थान. बघा बाळांनो, हा खूप इम्पॉर्टंट आहे. त्यालाच तुम्ही टेन्स प्लेस म्हणता. आणि तिसऱ्याला काय म्हणाले? तर 100 प्लेस. कोणता प्लेस? 100. त्यालाच तुम्ही शतक स्थान म्हणता. ठीक आहे? आणि दुसरा अजून एखादा घेऊनच घ्या. कोणतं? त्याला तुम्ही काय म्हणता? शतक. शतक 1000. 1000 स्थान म्हणजे काय? 1000 प्लेस. ठीक आहे? हा तर मान्य कराल. पण जर का इथे पॉइंट लागला रे बाळा, जर पॉइंट लागला आणि समोर संख्या असल्या 9, 7, 8 सपोज कन्सिडर करा. ठीक आहे? जर समोर संख्या असल्या तर यांना कोणता अंक बोलायचे? म्हणजे यांना असं काय कुठल्या शब्दांनी ओळखाल तुम्ही? हे सगळ्यात महत्त्वाचं. आणि बघा जनरली ह्याच गोष्टींमध्ये प्रॉब्लेम क्रिएट होत आहे आजकाल मुलांना. प्रश्न फटाक से देखो, नवोदय का कोई भरोसा नहीं. नवोदय माहित नाही कधी कशा प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारेल, काही गॅरंटी नाही. कारण की आधीच या 2024च्या नवोदयच्या परीक्षेमध्ये मी गणिताचे प्रश्न बघितले. खूप बेसिक लेव्हलचे प्रश्न आहेत. मी असं नाही म्हणत की खूप टफ होते. पण ते बेसिक लेव्हल ज्याला म्हणतो ना आपण, ज्या मुलाचे किंवा ज्या मुलीचे बेसिक कन्सेप्ट खूप छान, मला नाही वाटत त्याला कुठल्या गोष्टीच्या कुठल्याही एक्झाममध्ये, कोणत्याही कन्सेप्टमध्ये त्रास होतो. म्हणून हे कन्सेप्ट आधी समजून घ्या रे. आता बघा, या जनरली कुठल्या पण हा जो पॉइंट असतो ना बाळा, या पॉइंटला एकक स्थान असं समजा. काय म्हटलं मी? पॉइंटला एकक स्थान. या पॉइंटला तुम्हाला काय म्हणावं लागणार? एकक स्थान. काय म्हणायचं? एकक म्हणजे युनिट प्लेस. युनिट प्लेस यालाच एकक स्थान म्हणायचं. ठीक आहे? मग मग आता एकक स्थान तो झाल्यावर आता हा जो 9 पॉइंटच्या जस्ट नंतरचा जो आकडा असतो ना बाळा, ठीक आहे? त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात ते समजून घ्या बरं. हे सगळ्यात मोठा कन्सेप्ट है, ठीक है? या 9 ला इंग्लिश में वैसे तो 9 बोलते हैं, ठीक है? लेकिन मैं उसके पोजीशन के हिसाब से बता रहा आप लोगों को. कन्सेप्ट पकड़ लीजिए बाळा, की शब्दांमध्ये काय, कारण की सगळा खेळ शब्दांचा आहे. शब्दच समजत नाही म्हणून आपण कधी-कधी प्रश्न सोडून देत असतो, ही वस्तुस्थिती तुम्ही समजून घ्या. ओके? आता 9 बद्दल विचार करा रे. 9 म्हणजे दुसरं तिसरं काही नसून या संदर्भात जर सांगेल तर मला काय होणार? दशकीय स्थान. पण आता त्याला दशकीय स्थान नाही म्हटलं जात. त्याला काय आता एकक झालं त्याच्यानंतर याला टेन्स नाही म्हणत. याला टेन्स म्हणतात का? नाही. तर याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात बघा, 10th. काय म्हणतात? 10th 10वा. 10th वा, व हे असे शब्द लागणं म्हणजे पॉइंटच्या नंतरच्या अंकांच्या स्थानांबद्दल माहिती सांगणे हे असते. टी-एच लागेल. इकडे बघा एस होतं. इकडे टी-एच लागलं होतं का? नाही. टी-ई-एन 10 तर लागलाय. पण इकडे टी-एच लागला का? कारण की पॉइंटच्या नंतरचा आकडा आहे. त्याला मराठीमध्ये म्हणतात बाळा. मराठीमध्ये त्याला म्हटलं जाते, एक मिनिट बच्चा, मैं मराठी में थोड़ा-सा जरा प्रॉब्लेम रहता है मेरा. दशांश. याला काय म्हटला जातोय? दशांश. ठीक आहे. इकडे काय होता? दशक होता. इथे अंश नावाचा हा जो एक शब्द आहे शेवटी शेवटी, तो लागत असते, हे लक्षात घ्या. आणि हे याची प्रॅक्टिस कराल बरं घरी, हा. ठीक आहे. आता बघा दुसरं 7 बद्दल बघा. 7 बद्दल म्हणजे काय? तर हा एकक झालं इकडलं, मग हा दशांश म्हणजे शतक, सॉरी, एकक, दशक हा शतक, पण याला शतक नाही म्हणायचं. याला 100 नाही म्हणायचं. याला म्हणायचं HUND DTH 100th HUNDREDTH 100th. काय म्हणायचं? TH जरूर लावायचं बघा. हा TH जरूर लावायचं. ठीक आहे. त्यालाच मराठीमध्ये काय म्हणतात तर लक्षात द्या. त्याला मराठीमध्ये म्हणतात शतांश. शतांश. शतांश या शतांश भी बोल सकते हो, मर्जी आपकी ठीक है ना? मेरी मराठी का थोड़ा-सा डामाडोल रहता है. एनीवे जो भी है जिस हिसाब से है. कन्सेप्ट समजून घ्या रे. इथे काय म्हणतात? इथे म्हणतात शतक, पण इथे म्हणतात शतांश. पॉइंटच्या नंतरची परिभाषाच बदलून जात असते. ठीक आहे?
आणि या 8ला काय म्हणतात? तर 8ला म्हणजे तर थाउजंड. THOUSHANTH. TH लागणार बघा. ठीक आहे. TH थाउजंड. त्याला मराठीमध्ये त्याच्या जागेला मराठीमध्ये काय म्हणायचं आता लक्षात घे. त्याला मराठीमध्ये म्हणायचा सहस्त्रांश. सहस्त्रांश. काय म्हणायचं? सहस्त्रांश. क्लिअर आहे सगळ्यांना ह्या गोष्टी? चला, आता मला असं वाटत आहे की तुम्हाला शब्दां रिगार्डिंग तर गोष्टी समजल्या असतील की याला म्हणतात कसं बा म्हणून. ठीक आहे. आता याचं वर्गीकरण आपण प्लेस व्हॅल्यू, ओके, आणि प्लेस ज्याला आपण स्थानिक किंमत म्हणतो, आणि फेस व्हॅल्यू ज्याला आपण दर्शनीय किंमत म्हणतो, यावर चर्चा करूया. म्हणजे हा टॉपिकच संपला रे. ठीक है। तो देखो इसी को मैं थोड़ा सा अगर सामने अगर प्रोसीड करूँ, देखो 1 2 3 4.978, 1 2 3 4.978 याबद्दलच आता बघा. आता ह्या इकडल्या गोष्टींचं तर टेन्शन नाही आहे तुम्हाला. पॉइंटच्या आधीच्या ज्या गोष्टी असतात ना, त्यामध्ये बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही. जे तुम्ही कन्सेप्ट अभ्यास केला आहे स्थानिक किंमत आणि दर्शनीय किंमतची, जसेचे तसे लावायचे. मी पॉइंटच्या आधीचे कन्सेप्ट बद्दल सांगत आहे. पॉइंटच्या आधीचे कन्सेप्ट हे जसं आपण थोड्या वेळा आधी अभ्यास केलं तेच लावायचं. म्हणजे कसं, जर मी तुम्हाला 4ची स्थानिक किंमत विचारली, बघा लिहूनही देतो मी तुम्हाला. पॉइंटच्या आधीची, पॉइंटच्या आधीचे संख्या, ठीक आहे, तर त्याची स्थानिक किंमत आणि दर्शनीय किंमत तुम्ही व्यवस्थित लिहून टाकाल रे बाळांना. दर्शनीय किंमत त्याला मीच लिहून देतो ना, तर तुम्ही तर आळशी या पक्के. मग स्थानिक किंमत आणि दर्शनीय किंमत. इंग्लिश वाले लिहून टाकाल, लिहूनच देऊ का? याला म्हणतात प्लेस व्हॅल्यू आणि याला म्हणतात फेस व्हॅल्यू. ओके. तर बघ, आधीचे पॉइंटच्या आधीचे कोणते आहेत रे बाळा? तर सर 4 आहेत. 4 हा एकच स्थानी आहे ना, त्याचं प्लेस व्हॅल्यू 4च राहणार आणि फेस व्हॅल्यू पण 4च. कारण की माहित आहे तुम्हाला याच्या आधीचं, दर्शनीय किंमत आणि स्थानिक किंमत एकक स्थानी असलेल्या कोणत्याही अंकाची समानच असते. चला, मग 3 बद्दल विचार कराल बाळांनो. 3 बद्दल, या 3 बद्दल विचार कराल तर एकक दशक म्हणजे काय? 3च्या समोर किती अंक आहेत? सर 1 2 3 4 आहेत. म्हणजे 4 वेळा लिहू का जी? नाही रे. पॉइंट पर्यंतचीच संख्याबद्दल लक्षात घ्यायचं, याबद्दल विचार करायचा नाही. काय म्हणजे 3च्या नंतर किती अंक आहेत? तर एकच आहेत. आहेत तसे 4, पण याला पकडायचं नाही, कारण की ते पॉइंट नंतरचे संख्या. 3 पासून 4 पर्यंत पॉइंट पर्यंत एकच अंक आहेत. ते किती? 4. तर एकच शून्य द्या. आणि फेस व्हॅल्यूचं तर टेन्शनच नाही रे, जसंच तसंच. ओके. त्यानंतर 2 बद्दल विचार करा. तर 2 नंतर पॉइंट पर्यंत किती अंक आहेत? तर 2 रे. तर 2 लिहायचं आणि त्याच्या समोर 2 शून्य लावून टाक. आणि दर्शनी किंमत म्हणजे फेस व्हॅल्यू जशीची तशीच असते. काही टेन्शन. चला, त्याच्यानंतर शेवटच्या 1च्या समोर पॉइंट पर्यंत किती अंक असतात? तर 1 2 आणि 3 अंक असतात. ठीक आहे, असतात म्हणजे आहेत. म्हणून काय, तर 1च्या समोर 3 शून्य लावून टाका, घेऊन देऊन पार. आणि 1 दर्शनीय किंमत किती? तर 1. हा झालं बाळा तुमच्या पॉइंटच्या आधीच्या संख्यांच्या क्रमाबद्दल माहिती. आता जर तुम्हाला पॉइंटच्या नंतरच्या संख्येबद्दल तुम्हाला जेव्हा केव्हा तो माहिती विचारतो, तेव्हा गडबड होत असतो. समजला का? बघा, हा झाला पॉइंटच्या आधीची संख्या. ठीक आहे. आता बघू आपण पॉइंटच्या नंतरची संख्या. आता बघू आपण पॉइंटच्या नंतर संख्याबद्दल माहिती कसं काय असतो. ठीक आहे. काही टेन्शन नाही घेऊ, दिमाग खराब. काही बहुत मोठा कन्सेप्ट नाही. एकदा जर काय कन्सेप्ट समजला तर मला नाही वाटत कुठल्या गोष्टीचा तुम्हाला त्रास होणार ते. ठीक आहे. चला बरं, एकच नंबर पाहू आपण मस्तपैकी. बघा, तर बघ, मी एकाच संख्येबद्दल बोलत आहे बाळा. अजूनपर्यंत मी संख्या चेंज केला आहे का?
मी संख्या बदलवलेली नाही, हीच संख्या आहे हा. मी याच संख्येबद्दल बोलत आहे. याच संख्येचा आपण काय केलं माहित आहे? याच संख्येचा आपण इकडलं आणि इकडलं, ठीक आहे. तर बघ रे बाळा, पॉइंटच्या नंतरची संख्या आता या संख्यांबद्दल. तर आता मला सांग, 9 9 बद्दल स्थानिक किंमत काय असायला पाहिजे? स्थानिक किंमत, ज्याला तुम्ही प्लेस व्हॅल्यू म्हणता, ठीक आहे. आणि दुसरी बाळा दर्शनीय किंमत. कोणती किंमत? दर्शनीय किंमत, ज्याला आपण फेस व्हॅल्यू म्हणतो. काय म्हणतो? फेस व्हॅल्यू. ओके. तर आता बघा रे, 9, आता 9 बद्दल जर मी सांगायचं झालं, प्लेस व्हॅल्यू काय असेल? तर पॉइंट बघा, इथे पण खेळ पॉइंट पर्यंत, पॉइंट पासूनच आहे हा. तर 9 हा आकडा, एक गोष्ट लक्षात घ्या, 9 हा आकडा पॉइंटच्या किती जवळ आहे? जितकं जवळ असेल तितकं शून्य खाली लावायचं, बस इतकं लक्षात घ्या. काय सांगितलं सर तुम्ही हा? तर बघ बाळा, याची स्थानिक किंमत जर विचारेल ना 9 ची, तर 9 तर लिहायचा, पण भागाकारामध्ये काय लिहायचा? ही जी संख्या पॉइंटच्या किती अंतरावर आहे? एकच अंतरावर आहे ना? एकच अंक आहे ना, बस. म्हणजे किती? तर 1 शून्य लावायचं, बस. म्हणजे जसं आता मी 7 बद्दल जर तुम्हाला मला सांगायचं असेल, 7 ची जर मी म्हणेल की स्थानिक किंमत सांगा, तर 7, तर लक्ष दे रे बाळा, 7 हा जरूर लिहायचा, पण भागाकारामध्ये 7 हा, 7, आता मला एक गोष्ट सांगा, 7 च्या आधी किती पॉइंट जाईपर्यंत किती अंक एक्स्ट्रा वाटत आहेत तुम्हाला? बघा, टुबुक टुबुक म्हणजे 2 ना, तर त्याच्या खाली 2 टकले लावायचे. नसेल समजलं तर आता बघा, 8 बद्दल सांगतो म्हणजे समजून जाणार. 8 हा जसं तुम्हाला या संख्येमध्ये दिसत आहे, तर या संख्येमध्ये 8 जसंच्या तसंच लिहाल, प्लेस व्हॅल्यू जेव्हा काढायची असते. पण त्या 8 पासून पॉइंट पॉइंट पर्यंत जाईपर्यंत किती अंक येतायत ते मोजा. 1, 2, 3 बास. तितके शून्य खाली लावून टाकायचे, बस. हा तुमची काय राहणार? प्लेस व्हॅल्यू राहणार. काय राहणार? प्लेस व्हॅल्यू राहणार. ठीक आहे. याला कधी-कधी असं पण ते देऊ शकतात. कसं? तर 1 शून्य आहे म्हणून कुठल्याही अंकाच्या त्या वरती जे अंक आहे त्याच्या आधी 1 पॉइंट. खाली 2 शून्य आहेत म्हणून त्या वरच्या अंकाच्या आधी पॉइंट देऊन 2 शून्य. आणि जर किती 3 शून्य आहेत तर त्या संख्याच्या आधी पॉइंट लावून 3 शून्य असं करायचा नाही बाळा. सॉरी सॉरी सॉरी, एक यहाँ पे बताना गलत हो गया मेरा. पॉइंट नंतर 2 आकडे हे लक्षात ठेवायचं. 0.07, इथे पॉइंट नंतर 3 आकडे 0.008 असं लक्षात ठेवा. समजलं? किंवा असंही नसेल लक्षात ठेवायचा, सीधा सीधा काय लक्षात ठेवाल? 8 बद्दल विचारलं होतं ना, तर 8च्या समोर किती आहेत अंक ते मोजा आणि बस तितके शून्य लावून टाका, पॉइंट द्या, खतम का. समजलं? ठीक आहे. आणि 7 म्हणेन तर 7 म्हणजे काय? 7च्या समोर किती किती आहेत अंक मोजा? 1. दिमाग खराब, 1 अंक पॉइंट टाकल्या. आणि 9च्या समोर किती आहेत? एकही नाही, तर पॉइंट टाकल्या, बस. असं पण करू शकता किंवा असं पण करू शकता, मर्जी तुमची राहणार बाळा. ठीक है। आता बघा, फेस वैल्यू। अब फेस वैल्यू के रिगार्डिंग एक चीज याद रखना, चाहे पॉइंटच्या आधीची संख्या म्हणा, नाही पॉइंटच्या नंतरची संख्या म्हणा, हे काय असते? बिलकुल, उसमें कोई फरक नहीं पड़ता। 9 आहे तर 9च ठेवाल, 7 आहे तर 7च ठेवाल आणि 8 आहे तर 8च ठेवाल। ठीक आहे? बस त्याची दर्शनीय किंमत समानच असते। आय होप तुम्हाला समजलं असेल। बरं, एक एक्झाम्पल घेतो म्हणजे तुमचा अजून डाउट क्लिअर होऊन जाणार। बघा, जर अगर सपोज मी म्हणेल तुम्हाला 37.3 सॉरी 37.689.5, ठीक आहे। तर यामध्ये मी पॉइंटच्या नंतरवाल्या संख्यांबद्दल सांगत आहे हा, पॉइंटच्या नंतरवाल्याबद्दल सांगत आहे। तर जर मी म्हणेल तुम्हाला 6 ची स्थानिक किंमत, हा आता मी शॉर्ट फॉर्म लिहित आहे, स्थानिक किंमत, ठीक आहे, त्यालाच तुम्ही प्लेस व्हॅल्यू पण म्हणता, ठीक आहे। 6 ची किती, तर बस डायरेक्ट म्हणायचं 0.6 खतम, किंवा यालाच म्हणायचं 6 भागिले 10,
समजलं? पॉइंटच्या किती तो जवळ आहे. जितकं जवळ, जितके अंकाजवळ, तितकं खाली शून्य, तितके दूर. बस इतकं लक्षात ठेवा. ठीक आहे. बघा, अगर सपोज मी म्हणेल तुम्हाला 8ची स्थानिक किंमत, रपाकसे सांगा बरं तुम्हीच आता. 8ची स्थानिक किंमत म्हणजे प्लेस व्हॅल्यू काय राहणार बाळांनो? तर 8 पॉइंट पासनं मोजायचं. पॉइंट पासनं. तर शून्य, पॉइंटच्या आधी शून्य जरूर लावायचं. ठीक आहे. पॉइंट त्याच्यानंतर बघा बरं, 6ला गायब करा म्हणजे टकल्या आणि 8 झालं. हीच आहे त्याची प्लेस व्हॅल्यू. त्याला कसं लिहितात? तर 8/8 पासनं किती आहेत अंक? तर 1 आणि 2. तर भाऊ 2 टकले लावून टाका, खतम का. काय बात क्लिअर है? त्याच्यानंतर 9ची स्थानिक किंमत. स्थानिक किंमत म्हणजे प्लेस व्हॅल्यू किती रे बाळा? तर 9. फक्त 9ला ठेवा. ठेवलं आणि त्याच्या समोर पॉइंट पर्यंत अंक किती आहेत? 1 आणि 2. तर तितके शून्य लावा. बस तुमचं उत्तर रेडी. आणि याला पॉइंट पर्यंत किती अंक आहेत? 1, 2, 3. तर तितके खाली शून्य लावा. झालं हे तुमची 9ची प्लेस व्हॅल्यू बाळा. शेवटच्या 5चा सांगतो. 5ची स्थानिक किंमत बाळांनो, म्हणजे प्लेस व्हॅल्यू किती? तर 5 जसंच तसं लिहायचं आणि त्याच्यासमोर अंक किती आहेत मोजा? 1, 2, 3. 3 अंक आहेत पॉइंट पर्यंत. तर 1, 2, 3.0 इतके शून्य लावायचे. खत्म का. आता भाऊ उसको लिखोगे कैसे? तो 5 डिवाइडेड बाय किती बाळा? तर पॉइंट पर्यंत किती अंक आहेत ते मोजा. 1, 2, 3, 4. तर 4 शून्य लावा आणि 1 द्या. हा तुमचा उत्तर झाला. याला म्हणतात प्लेस व्हॅल्यू काढणं. समजलं? काय हो तुम्हाला समजलं असेल बाळा? जर समजलं असेल तर प्लीज आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. ओके? तर चला आता आपण जाऊया आपल्या प्रश्नांच्या प्रवासाला, जे नवोदयमध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात त्यावर. ठीक आहे? आता बघा काय आहे, तर 1, 8, 3, 6, 7, 5 मधील सगळ्यात मोठा स्थानिक मान कुणाचा? असा प्रश्न आहे. 1, 8, 3, 6, 7 मधील सगळ्यात मोठा स्थानिक मान. स्थानिक मान म्हणजे काय? तर स्थानिक किंमत बद्दल तो विचारत. ठीक आहे. कुणाची? प्लेस व्हॅल्यू कोणाची सगळ्यात मोठी आहे रे? आता बघा, हा एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख. तर भाऊ जो सगळ्यात मोठा आपल्या याच्यामध्ये आहे, तर हा लाखच सगळ्यात मोठाच आहे. म्हणून कोणाचा आहे? तर एकचाच आहे. त्याला उत्तर बघा. खत्म। यही लाख सबसे बड़ा है ना। 8 तो भाई 10,000 में आ गया, ये 1000 में आ गया, ये 100 ये सबसे छोटे, दिखने में बड़े हैं वो। 8 दिखने में बड़ा लगता है हमें, लेकिन वो उसके हिसाब से नहीं पूछा है। उसने ये पूछा है कि दिए गए में से कौन सा नंबर, ठीक है, प्लेस वैल्यू के हिसाब से सबसे बड़ा है, ये उसका कहना। तो एक जो कि सबसे बड़ा है। ओके, नेक्स्ट बघा प्रश्न कसे विचारतात, कसे कॉम्बिनेशन करत आहेत. 5, 7, 7, 4 मध्ये 7च्या स्थानिक किंमत मधील फरक किती आहे असं विचारतात. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन प्लेस व्हॅल्यू ऑफ 7 इन 5774? तर 7चे तर 2-2 आहेत जी. हा एक आहे आणि हा एक आहे. तर हा पहिला वाला जो 7 आहे, तर 7ची स्थानिक किंमत पहिल्या वाला 7ची किती आहे बाळा? 70च आहे. खत्म. कारण की 7च्या नंतर एक अंक आहे म्हणून 70. आता दुसरा वाला जो दिसते तुम्हाला सत्यानाशी, तो 7ची स्थानिक किंमत भलेही तो 7च आहे, पण त्याची स्थानिक किंमत बदलून जाणार. का? कारण की तो एक अंक अजून समोर गेला. तर त्याच्या समोर किती अंक आहेत? 2 आहेत. तर भाऊ तो होणार 700. किती होणार? 700. समजलं? हे तर तुम्हाला काढताच येतात रे. दशांश संख्यावाली नाही आहे, हे सर्वसाधारण संख्यावाली आहे. तर यातील तुम्हाला फरक विचारलं ना रे, डिफरन्स विचारलं. फरक आणि डिफरन्स दोन्ही एकच आहेत. फरक आणि डिफरन्स म्हणजे वजाबाकी असते बाळा. हे लक्षात ठेवायचं, ज्याला तुम्ही सबट्रैक्शन म्हणता. ठीक है? इसमें 700 में से 70 गए 0. अब 70 अपना देखो, 10 से 7 गए आपके कितने? तो ये 3 और ये बड़ा आपका कितना? 630 भी आपका आंसर हो जाएगा। ठीक है? 6 से 30। क्या ये बात क्लियर हुई? क्या ये बात क्लियर हुई? नेक्स्ट, अब देखो बच्चा, अब अगर सपोज मैं नेक्स्ट बताना चाहूं, तो 4, 3, 9, 7, 5 मध्ये 4च्या स्थानिक किंमत व दर्शनीय किंमत मधील बेरीज किती असा त्याचा प्रश्न. म्हणजे 4च्या स्थानिक किंमत व दर्शनीय किंमत, म्हणजे 4ची स्थानिक किंमत पण म्हणतोय आणि सत्यानाश अजून काय रे ते बाबा, स्थानिक दर्शनीय किंमत आणि स्थानिक किंमत या दोघांच्याही बेरीज किती राहणार असं म्हणत आहे. तर भाऊ टेन्शन नाही जी म्हणा आम्हाला.
चारची स्थानिक किंमत, चला चारची स्थानिक किंमत म्हणजे काय, तर प्लेस व्हॅल्यू है ना. प्लेस व्हॅल्यू किती राहणार चारची, तर चारच्या समोर किती अंक आहेत, 1 2 3 4, तर तेवढे टाकले लावा बाबा, 1 2 3 4. आणि चारचीच दर्शनीय किंमत म्हणजे फेस व्हॅल्यू किती आहे भाऊ, चारची व्हॅल्यू कोणतीही राहू भाऊ, कोणत्या कशाची पण तीच असते बस, म्हणजे चार. यांची बेरीज किती आहे, तर बेरीज प्लस करावं लागेल, तर भाऊ चार किती हे 40,004 रुपये. ये खतम आपका आंसर, ही तुमचा उत्तर. काय बात क्लिअर हो रही है, बघा अशा पद्धतीचे प्रश्न असतात, बिलकुल समजून घ्या. ठीक आहे, आता बघा 475 745.29 मध्ये 2ची स्थानिक किंमत किती म्हणते, अरे बया म्हणा, मग आम्ही का शिकला नाही का म्हणा. 2 पॉइंटच्या नंतरच्या अंकाला आम्ही काय म्हणतो माहित आहे का, एकक नाही भाऊ, हा दशक हो. पण याला दशक नाही म्हणत आपण, याला दशांश म्हणतो. काय म्हणतो, दशांश. काय म्हणतो, दशांश. त्यालाच आपण इंग्लिशमध्ये टेन्थ, म्हणून हा तुमचं उत्तर बॉम्बे. आणि शेवटचा प्रश्न पाहूया बाळा, जे तुम्हाला मी फुर्सत नहीं झालं, शेवटचा काय, आज शेवटचा होता. आई होप आपको ये सारे चीजें समझ में आई होगी, मस्त पैकी लिख के रख लीजिएगा. आज का अपना नंबर सिस्टम का ये आखिरी लेक्चर था. कल से हम लोग अपना होल नंबर, ज्याला पूर्ण संख्या असे आपण म्हणतो, ते अभ्यास करणार आहोत. तुम्हाला जर वाटत असेल की आमचा हा कंटेंट बरा आहे, तुम्हाला थोडंसं तरी वर्थ इट आहे, प्लीज आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि आमच्या सोबत जर जुळायचं असेल तर आमच्या 8275397522 वर कॉल करून सगळे डिटेल विचारू शकता. बिल्कुल तुम्हाला सगळं सांगितलं जाणार. मिलते हैं नेक्स्ट वीडियो में, तो तब तक खुश रहिए, बहुत जम के पढ़ाई कीजिएगा. थैंक यू सो मच, टाटा, बाय बाय.